आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत आठवणी स्वरलतेच्या. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणी उलगडणारी रचना खडीकर शहा यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. लता मंगेशकर हे नाव म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातला सप्तसुरांचा साज. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्याविषयी, संगीताविषयी बरंच लिहिलं गेलंय, बोललं गेलंय. लता दिदींचा दैवी सूर हा चिरंतन आहे, याचा अनुभव आपण सगळेच घेतोय आणि पुढच्या अनेक पिढ्या घेणार आहेत. प्रत्येक कलाकाराचं व्यावसायिक आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्य हे वेगळं असतं. बाहेर अत्यंत व्यग्र असतानाही आपली घरगुती नाती जीवापाड जपणाऱ्या दीदींची भाची रचना खडीकर शहा यांना आज आपण आमंत्रित केलंय आणि स्वरलतेच्या आठवणी आपण आज त्यांच्याकडूनच उलगडणार आहोत. रचनाताई, नमस्कार. नमस्कार. ऑन स्टेज विथ लता. लता दीदींचे देशविदेशात जे दौरे झाले आणि ज्याला अफाट लोकप्रियता मिळाली, त्या दौऱ्यांच्या काही आठवणी, किस्से लिहिलेलं असं हे तुमचं पुस्तक प्रकाशित झालं. मला वाटतं तिथूनच आपण सुरुवात करूया. नक्की. हे पुस्तक कधी, कसं लिहिलं गेलं तुमच्याकडून, त्याविषयी सांगा. हे पुस्तक जे आहे, हे पुस्तकाचं टाइम फ्रेम आहे 1975 टू 1999 पर्यंतच आहे. 1975 ते 1999. करेक्ट. त्याच्या आधी 1974 मध्ये दीदी पहिल्यांदा युकेला जाऊन रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी त्यांचे 3 शोज केले. हे नॅचरली ही इन्फॉर्मेशन जगभर गेली. तर अमेरिकेमध्ये ग्रुप होता, त्यांनी दीदींना अप्रोच करायला ठरवलं की तुम्ही आता अमेरिकेमध्ये या. त्यावेळी कुठल्याही इंडियन सिंगरला मोठे त्यांचे व्हेन्यूज कधीही देत नव्हते. इट्स व्हेरी सॅड, पण हे खरं आहे. आपले सिंगर्स जाऊन कम्युनिटी हॉल्स, कम्युनिटी सेंटर, स्कूल हॉल्स मध्ये परफॉर्म करून यायचे, छोट्या छोट्या सभागृहामध्ये. कॅन यू बिलीव्ह दिस? तर हे दीदी बोलल्या, नाही, मी हे करणार नाही. मी जर गाईन तर सेम व्हेन्यूज जिकडे त्यांचे आर्टिस्ट गातात, किंवा नको, मला आय एम फाईन, मी माझं चांगलं चाललंय, मला नाही यायचंय. तर ते बोलले, कधीच असं झालं नाहीये. तर ते बोलले, आय एम सॉरी, मी नाही गाणार. तर ऑफकोर्स त्या ग्रुपने जाऊन सांगितलं की असं असं, आणि अमेरिकन त्यांनी अग्री केलं आणि ते बोलले, आम्ही आता इंडियन आर्टिस्टसाठी आमचे मेन स्ट्रीम व्हेन्यूज उघडत आहोत. अच्छा. तर दीदींनी जो हट्ट धरला की मी गाईन तर तिथे, नाही तर मला यायची गरज नाहीये, मी काही डेस्परेट नाहीये, आय एम व्हेरी हॅपी. तर तो त्यावेळी एका बाईनी एवढा मोठा डिसिजन घेऊन त्यांचे सगळं चेंज केलं. फॉर मी दॅट इज विमेन एम्पॉवरमेंट. आपण आत्ता बोलतो तेव्हाच दीदींनी ते स्वतःला एम्पॉवरच केलं होतं. म्हणजे 1974-75 साली इतक्या धैर्याने, बघा तुम्ही, परदेशातल्या शासनाला, तिथल्या व्यवस्थेला सांगणाऱ्या किती कणखर. आणखी ती वरी नव्हती की कदाचित मला कधीच नाही बोलवणार, संधी मिळणार नाही तिथे गायची. ठीक होत्या, शी वॉज ओके, नाही मिळाली तरी हरकत नाही, पण गाईन तर चांगल्याच ठिकाणी. तर हे फार इम्पॉर्टंट होतं लोकांना कळायला, त्यांचे एक्सपिरियन्सेस. मग व्हेरियस आर्टिस्ट दीदी घेऊन गेल्या ओव्हर दिस, हा जो पिरियड आहे. तर हे सगळे त्याचे फुल मेमरीज, इन्सिडेंट्स त्या पुस्तकात आम्ही क्रॉनिकल केलेत. तर ते मोहन अंकल, म्हणजे मोहन देवरा, त्यांनी ते पुस्तक लिहायला ठरवलं. त्यांची मेमरीज. त्यांचं इंग्लिश चांगलं नव्हतं, त्यांनी ते पॉइंट फॉर्म मध्ये फुल क्रॉनिकल करून दीदींकडे आणलं. म्हणजे सगळं क्रमशः कसं कुठे कुठे झाले दौरे, ते तारीखवार लिहिलं सगळं. तर दीदींना सांगितलं की मला हे असं असं पुस्तक बाहेर काढायचंय, पण माझा एकच प्रॉब्लेम आहे की मी काही लेखक नाही. तर दीदी बोलल्या, ओके, मी तुम्हाला एक देते. ते बोलले, कोण? रच्चू. ती लिहिते आणि ती होती सगळ्यांबरोबर, तर तिला ऍक्च्युअल एक्सपिरियन्स पण आहे, प्रत्यक्ष पाहिलेलं होते ती तिकडे. तर तुम्ही तिच्याकडनं लिहून घ्या, मी तिला बोलवते, ती नाही म्हणणार. तर दीदी बोलल्या, तू हे करायचंय. असे, दीदी नाही, इथे नाही, तुला करायचंय. तर तसं मी अग्री केलं आणि ते पुस्तक सुद्धा पुस्तक आहे थ्रू आईज ऑफ मोहन देवरा. अच्छा. पण मी लिहिलंय. तर फर्स्टली मला पुरुषी टोन आणायला लागला पुस्तकात. दॅट वॉज एक थोडा चॅलेंज होता, पण मी केलं ते. म्हणजे सांगणारा निवेदक आहे, पुरुष निवेदक आहे. हो. म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं ते
एक्सपिरियन्सेस आहेत. बर, पण ते फुल तो चॅप्टर इन हिस्ट्री आज बाहेर आहे. पण मग दीदींनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं असेल ना? नाही, मोहन अंकलची इच्छा होती की दीदींनी करावं, विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. तर दीदीने मला म्हटलं मी करणार. असे दीदी मी नाही तुम्हाला कधी सांगणार करायला, कारण माझं नाव आहे पुस्तकात आणि मला हे नकोय की बघितलं माझी ती मावशी आहे तर कुठलाही मी ॲडव्हान्टेज घेऊन की तुम्हीच करा, सगळं तुम्हीच करा. आय सेड नाही, याचा सॉफ्ट रिलीज होईल. हापर कॉलिन्सनी घेतलं ते पुस्तक आणि खूप चांगलं चाललंय. 2015 मध्ये रिलीज झालं. आय सेड नाही दीदी. तर दीदी हसल्या. आणखीन मी बोलले आता मी येते आणि मी बाहेर चालले. दीदी बोलले 1 मिनिट इकडे. असं मी परत आले, काय म्हणून तू माझी लाडकी आहेस. तर तेव्हा मला ते कळलं नाही काय बोलल्या, तर मी हसून निघून गेले. आता ते मला जाणवतं, त्याचं प्रोफाऊंडनेस आता मला जाणवतो. खरंय. नाहीतर लता मंगेशकर यांच्या हस्ते आपल्या पुस्तकाचं प्रकाशन, कुठच्याही गोष्टीचं कोण नाही उद्घाटन म्हणणार, म्हणजे खरं सांगा कोण नाही म्हणणार. फार मोठा योग खरं म्हणजे असला असता, पण तुम्ही ते तसं नाही केलं. पण दीदींनी सुद्धा ते मानलं. हो, आम्ही आणि एका सेंटेन्स मध्ये आता ते मला जाणवतं. तुमची मावशी पण आई इतकंच प्रेम हे तुम्हाला लता दीदींनी दिलंय आणि तुमच्या बारीक सारीक लहान सहान गोष्टींशी दीदींच्या आठवणी जोडलेल्या आहेत, अगदी तुमच्या शाळेपासून सुद्धा. हो, खरंच आहे, खरंच आहे. आमची शाळा, त्याचं नाव होतं पाम बीच स्कूल. आणखीन म्हणजे माझं जनरेशन जे आहे, 2nd जनरेशन, ते पाम बीच मध्ये होतं. आणि मला डान्सचा खूप शौक होता, म्हणजे मला डान्सर बनायचं होतं. तर दीदी बोलल्या तू कर, तुला जे करायचं ते कर. तर आमच्या शाळेने एक ते असतं ना ओपन डे, तर ते तेजपाल ऑडिटोरियम मध्ये त्यांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला. आणखी सगळ्या स्टुडंट्सनी भाग घेतला. त्याच्यामध्ये आमच्या वर्गाने, त्याच्यामध्ये सिलेक्टेड स्टुडंट्स, त्याच्यामध्ये मी सिलेक्टेड होते. आम्ही भांगडा केला. अच्छा, तर ते ऑफकोर्स कॉस्ट्युम सगळे उषाताईंनी, म्हणजे मला मेकअप आणि हे उषाताईंनी केला माझा. ते टिपिकल पंजाबी सरदारन दिसली पाहिजे ना मी. माझे केस तर लांब होते, तो प्रॉब्लेम नव्हता. तर दीदी बघायच्या ते की माझं तयारी चालू असायची. रोज मुली घरी येऊन डिस्कशन की आपण बरोबर करतोय. तर दीदी येऊन जाऊन ते ऐकत असायचे. जेव्हा फायनल डेट ठरली की आता उद्या कार्यक्रम आहे, दीदी आल्या, बोलल्या मी येणार. आय सेड नाही, तुम्ही नाही यायचं, मला डान्स नाही करता येणार, मी येणार. आणि दीदी आल्या आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एंटायर म्हणजे शाळा फुल, अगेन पिन ड्रॉप सायलन्स. सगळे पेरेंट्स आले होते आणि नॅचरली आमच्या प्रिन्सिपलनी फर्स्ट रो फर्स्ट सीट दीदींना दिली. आणि दीदी तिथे बसून प्रोफेशनल त्यांचा कॅमेरा कॅरी केला होता. सगळ्या मुलांचा शो बघितला, सगळ्यांचे फोटोज काढले. आणि जेव्हा माझा म्हणजे आमच्या वर्गाचा चान्स आला ते भांगडा प्रेझेंट करायला, दीदी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ते अजून माझ्या मेमरीमध्ये इतकं ते क्लिअर आहे. उभ्या राहून असं बेंड करून सगळ्या अँगल्सनी आमचे, त्यावेळी हे कॅमेराच असायचा, म्हणजे मोबाईल काही नव्हते. इतके सुंदर फोटोज काढले आणि ते सगळा फुल फोटो अल्बम आमच्या शाळेला प्रेझेंट केला. फोटोग्राफ्ड बाय लता मंगेशकर. शाळेसाठी सुद्धा भाग्याची गोष्ट झाली असेल बघा तुम्ही हे. आणि मी शॉक्ड होते आणि दीदी मला नाही जमणार, तुम्ही समोर असताना, हा तुझा प्रॉब्लेम आहे, मी येणार आहे. तर माझे सगळे फुल क्लास म्हणजे एकदम वी परफॉर्म्ड. लता दीदींच्या समोर आम्ही परफॉर्म केलं. एवढी अभिमानाची गोष्ट झाली. हे नशीब लागतं. खरे खरे. 3 तासाचा कार्यक्रम, मुलं लहानपासनं ते सगळ्या वर्गात ते बघतायत. पेशन्स बघा. आपल्याला कंटाळा येतो. मला जर बोलवलं शाळेच्या कार्यक्रमाला इन 45 मिनिट्स, मला खरं सांगते मी नाही तेवढाच एन्थुझियाझम होता. वा. हे अजून माझे सगळे वर्गातली मुलं जे त्या ग्रुपमध्ये होते ते म्हणतात लता मंगेशकरनी आमचा फोटोग्राफ्स काढले. आणि ते सगळ्यांकडे कॉपीज आहेत आणि शाळेने वाटल्या सगळ्यांना. आणि दीदींना स्वतःला फोटोग्राफीचा छंद होता आणि उत्तम फोटोग्राफ, सगळ्यांचे परफेक्ट क्लोजअप्स. आणि तो त्यांना काय तो वाईड अँगल म्हणतात, आणखी तो जो लेन्स असते ना, ती सगळा फुल सेटअप घेऊन आल्या होत्या. ते मी कधी नाही विसरू शकत. आता डोळ्यात पाणी येतं ते खरंच.
तुमच्या मित्रमैत्रिणींची सुद्धा, म्हणजे हे सगळे माझ्या रच्यूचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आणि म्हणून दीदींचं सुद्धा त्यांच्याशी छान नातं होतं. एकदम छान. म्हणजे त्या सगळे माझे फ्रेंड्स आमची कोएड शाळा होती, तर मुलं मुली एकत्र शिकायचे. ते सगळे घरी यायचे आणि दीदी त्यांच्याबरोबर इतक्या छान मिक्स व्हायच्या की असं त्यांना वाटलंच नाही की ही लता मंगेशकर आहे. त्यांच्यासाठी ती दीदीच राहिल्या. तर माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, तर दीदी बोलल्या ती उद्या काय करतेस, चल आपण कुठेतरी जाऊया. असे दीदी मी उद्या बिझी आहे, माझ्या फ्रेंडचं मेहंदी आहे. कुठे आहे मेहंदी? ती राहायची ब्रिज कॅन्डीला. असे तिच्या घरी आहे. अच्छा तू तिकडे जाणार आहेस? असे हो, तर मी उद्या नाही येऊ शकत, आपलं शॉपिंग आपण एक दिवस जरा पुढे ढकलूया. अच्छा. परत मला फोन केला, ही माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे, खाली ये लवकर ये. इथे मला सांग तिला काय आवडेल. असेल का, कारण मी तुझ्या बरोबर येणार आहे. असे दीदी हे माझ्या फ्रेंडचं तुम्हाला बोलवलं नाहीये, मी टीज करत होती. दीदी माझ्या बरोबर माझ्या फ्रेंडच्या मेहंदीला आल्या आणि ती घरात होती मेहंदी, म्हणजे त्यांनी इतकी छोटी ठेवली फंक्शन होतं. ती एक तर ते बिल्डिंगचा वॉचमन खाली बेशुद्धच पडला. आम्ही वरती गेलो आणि ती बोलले सांगायचं नाही. गिफ्ट कॅरी केली होती आणि ते लोक म्हणजे ते नंतर मारती चिडले की तू सांगितलं का नाही, आम्ही प्रिपेअर्डच नव्हते, आम्हालाही स्वागत करता आलं असतं. त्यांच्या घरामध्ये एवढ्या खुर्च्या नव्हत्या, तर बैठक सिस्टम केला होता. दीदी खाली बसल्या, दोन्ही हातांवरती मेहंदी काढून घेतली. अच्छा. मी बघतच राहिले, म्हणजे माझा एकच हात झाला, कारण ते फुल मेहंदीवाले सगळे तिकडे होते. तर आमच्या सगळ्या फ्रेंड्सनी एक सिंगल हँड केला, पण सगळ्यांना बघायचं होतं की दीदी कशा आहेत. कोणाचाही इंटरेस्ट नव्हता, फुल अटेन्शन दीदींवरती होती आणि दीदी पूर्ण हात दोन्ही भरून मेहंदी काढली. क्या बात आहे. तिथे बसून त्यांनी जे काही केलं होतं ते खात होत्या. आणि मी म्हणत होते की ही ट्रूली एक अमेझिंग व्यक्ती आणि असं होणे नाही इतकं, म्हणजे आय कांट, मी नाही ते शब्दात सांगू शकत. एक तर माझं मराठी फार छान नाहीये, तर मी खूप चुकत असेन, पण त्यातला भाव फार महत्वाचा आहे. आणि हा दीदींचा किती साधेपणा आहे की त्या ठिकाणी आपल्याला काही आमंत्रण नाहीये तिथे जायचं, कारण ही रचनाची मैत्रीण आहे. पण घरात होतं. आणि तुम्हाला माहितीये मुंबईची घरं काही मोठी नसतात. बरोबर. तर क्रॅम्ड अप होतं ऍक्च्युली. त्याच्या गर्दीत जाऊन खाली बसून त्यांनी एन्जॉय केलं आणि ते अगदी सहज असेल, म्हणजे त्याच्यात काही वेगळा आविर्भाव नव्हता, अजिबात नाही. तर त्या फ्रेंडसाठी ही याच्यापेक्षा मोठी वेडिंग गिफ्ट होणं शक्यच नव्हतं. अगदी. तुम्ही दीदींना काय म्हणून हाक मारायचात, मावशी का? नाही, दीदी. बरं. तुमच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींवरती दीदींचं चांगलं लक्ष असायचं. म्हणजे मला वाटतं तुमचे दीदींसारखे लांब सडक केस होते. हो, एक्झॅक्टली. आमचे केस, अरे बापरे, त्याच्यावरनं आठवलं मला. माझे केस म्हणजे ऍक्च्युली गुडघ्याच्या खाली. आणि टचवूड, म्हणजे माझे केस खरंच सरळ आणि काही जास्ती त्याला मेंटेनन्स नाही लागत. पण एकदा काय झालं माहिती नाही, कंटाळ आला. ऍसिड एक साधारण 7-8 इंच कापून टाकले. ऍसिड कोणाला कळणार नाही, कारण बांधले तर जो आंबाडा असतो तो मोठाच असतो, कारण लांब आहेत, अजूनही वेस्टच्या खालीच होते. मी गेले सालॉमध्ये, आणखीन केस कापून आले. नंतर घाबरले, तर मी आंबाडा बांधला आणि त्याच्यावरती तो स्क्रंची असतो ना आपण, तो रबर बँड तो वरनं लावला, म्हणजे काही मोठं दिसेल. आणि खाली जायचे मी. मग आम्ही बाहेर जायचो, पण ते आंबाडा होता. दीदी काही बोलल्या नाही. आय सेड वाव, फसवलं. साधारण 10-15 दिवस झाले आणि काहीतरी काम करत होतो आम्ही दीदींच्या खोलीत. तर मी लिहित होते. दीदी बोलल्या, अच्छा आता बस कर, उघड तो आंबाडा, आणि मला माहितीये तू केस कापलेस, असं बस कर. आय सेड नाही, मी नाही कापलं. यू थिंक तू केस कापलेस, उघड तुझा आंबाडा. मी पहिल्या दिवशीच ओळखलं होतं. अच्छा. तुझ्या आंबाड्याची साईज तो थोडासा छोटा दिसत होता. मी तेव्हाच ओळखलं, सोड आता केस. तर मी सोडली आणि छान आहे हेअरकट पण. अच्छा. पण याच्यानंतर याच्यापेक्षा शॉर्ट नाही करायचे. मी ते नाही कापले. दीदी गेल्यानंतर मग मी केस कापले. त्यांना ते लांब केस आवडत होते. अरे बापरे, त्यांचे स्वतःचे किती लांब. म्हणजे पूर्वीचे जुने फोटो तसे 2 वेण्या, शेवटपर्यंत दीदी 2च वेण्या. कधीतरी फार रेअर तुम्हाला दिसतील फोटोग्राफ्स 1 वेणी. काय बाई सांगू, या गाण्याची एक खूप छान आठवण आहे. खरं तर म्हणजे ते दीदी नाही गायलेत, उषाताई गायलेत ते गाणं, पण त्याला कारणीभूत तुम्ही झालात. हो बापरे.
ते गाणं अर्थातच खूप लोकप्रिय झालं. ऍब्सोल्युटली. ते बाळमामांचं गाणं आणखीन दीदी गाणार होत्या आणि ती जी डेट ठरली होती ती 1 ऑक्टोबर आणि माझा जन्म झाला 1 ऑक्टोबर त्याच दिवशी सकाळी 7:30ला. रेकॉर्डिंग मला वाटतं असेल 11, 11:30. तर सगळे आले हॉस्पिटलमध्ये मुलगी बघायला, कारण दीदींनी तर पहिल्यांदाच त्याचं प्रिडिक्शन केलं होतं की मुलगी आहे आणि तिचं नाव रचना आहे. मी ठेवलं होतं तेव्हाच माझं नाव ठेवलं गेलं होतं, म्हणजे मी पोटात असताना. तर दीदी आल्या. इट सीम्स मी कम्प्लिटली बॉल्ड होते, म्हणजे मला केसच नव्हते, टकलू होते. टकलू. हा. तर ते दीदींनी बघितलं आणि दीदी बोलल्या अरे बापरे डिप्रेशन. तर सगळ्यांनी असं विचारलं मी काय झालं. ही सेंग हिच्याशी लग्न कोण करणार. अरे बापरे. म्हणजे माझं वय काय 1 तास का 2 तास वॉट एव्हर. आणि ते डिप्रेशन मध्ये गेल्या आणि सांगितलं बाळ आता मी तुझं गाणं नाही गाऊ शकणार, कारण तेव्हाच रेकॉर्डिंग होतं ना, मला नाही गाता येणार, मी डिप्रेशन मध्ये. अरे बापरे. तर बाळमामा बोलले मी काय करू. तर ऑफकोर्स उषाताईंना त्यांनी सांगितलं की उषाताई बिचाऱ्या लास्ट मिनिट तयार होऊन ते गाणं गायला गेला आणि ते गाणं सुपर डुपर हिट ठरलं. म्हणजे वेनेवर ते पिक्चर रिलीज झाल्यानंतर तर ते इतकं चाललं तर बाळमामांनी माझं नाव तेव्हा भगवान ठेवलं की ही मुलगी मला लकी ठरली. अच्छा. कारण त्यांचं पण अगदी सुरुवातीचं गाणं एकदम सुरुवातीचं आणि एकदम सुपर हिट. तर माझं नाव भगवान ठेवलं बाळमामांनी. पण दीदींना नंतर कधी विचारलं का ह्या दीदींनी अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली त्या काळात. मी विचारलं ना असे दीदी हे काय. नंतर जेव्हा मला ही स्टोरी सांगण्यात आली, मी जेव्हा टीनेजर झाले असे दीदी हे काय. इसे काय नाही, मी फार अपसेट झाली आणि तुला माहितीये दीदी खूप सेंटिमेंटल आणि सेन्सिटिव्ह सोल आहे, एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह. तर मला ते माझा मूडच गेला आणि मी गाऊच शकले नसते आणि बाळचं गाणं त्याला जस्टिस देणं हे माझ्याकडनं झालं नसतं. मी गाणारच नव्हते ते. मी ठरवलं मी नाही गाऊ शकत. असं अरे बापरे. रचना ते लता दीदींबरोबर वेगवेगळ्या कॉन्सर्ट्सना परदेशात सुद्धा अनेक दौऱ्यांना तुम्ही गेलात. हो. आणि तशीच इथे काही रेकॉर्डिंग सुद्धा दीदींची तिथे उपस्थित राहण्याची संधी तुम्हाला मिळाली. तर त्यातले काही अनुभव आम्हाला सांगाल का. काही मोठ्या कलाकारांच्या भेटी झाल्या असतील या निमित्ताने. मी दीदींबरोबर मी सगळीकडेच जायचे, तर रेकॉर्डिंग्समध्ये पण मी जायचे, लग्नाच्या आधी पण आणि लग्नानंतर पण म्हणजे मी जात होते. तर जतीन ललित बरोबर खूप दीदी गायल्या. आणखीन तो फुल एक इरा आहे की त्यांची सगळी गाणी यश चोपडांचं खूप चालली. तर मी जायचे तेव्हा मी भप्पी लहिरी म्हणावं तुम्ही, उत्तम सिंग, मग उषा खन्ना, सावन कुमार टाक, आपले जगजीत सिंगजी बरोबर सजदा अल्बम जो केला, मग दीदींचं श्रद्धांजली जे दीदींनी केलं, अदनान सामी बरोबर जे गाणं केलं तेव्हा मी पण गेले होते. एक फार असा एक स्वीट इन्सिडेंट आहे. देव आनंदजींचं पिक्चर होतं आणि गाण्याचे शब्द होते प्यार के लिए बनी मैं, प्यार के लिए सजी मैं. भप्पीदांचं म्युझिक होतं आणि वेस्टर्न आउटडोअर मध्ये. अच्छा, दीदींची मॅक्सिमम रेकॉर्डिंग्स मी अटेंड केलेत वेस्टर्न आउटडोअर. ते फोर्ट मध्ये होतं. बरोबर. दमन सूजी रेकॉर्डिस्ट, अविनाश ओक बरोबर. करेक्ट. तर मी गेले होते रेकॉर्डिंगला आणि दीदींनी मला वाटतं 1-2 टेक मध्येच ते गाणं केलं आणि खरंच असं गोड गाणं आहे ते, एकदम स्वीट मेलोडियस आणि गोड गाणं आहे. तर दीदींना देव आनंदजी आणि त्यांची खरंच फार सुंदर संबंध होते. ते झालं गाणं आणि काय झालं माहिती नाही दीदींना. दीदी त्या दिवशी खूप गाता गाता इमोशनल झाल्या आणि देव साहेब तिथे ॲज युजल एव्हरग्रीन डायनॅमिक कॅरिझमॅटिक माणूस, त्यांनी दीदींची खूप तारीफ करत होते आणि दीदी त्यांच्याकडे बघत होते आणि त्यांचे PA आले आणि त्यांनी देवसाहेबला एक एन्व्हलप दिलं, चेक होता. देवानंदजी आले, आणखीन आम्ही बाहेर पडलो स्टुडिओच्या, निघाले आणि आम्ही लिफ्ट पर्यंत जाणार होतो तेवढ्यात देवसाहेब आले आणि बोलले लताजी, त्यांची एक स्टाईल होती आणि तो चेक दिला. दीदी बोलल्या हे काय. नाही अरे दीदींनी तो बघितला, फोल्ड केला, त्यांचा हात पकडला आणि परत दिला. सिंग नाही देवसाहेब, बिलकुल नाही. तर ते बोलले नाही लताजी. सिंग नाही, मी या गाण्याचे पैसे मी नाही घेणार, तुम्ही काही करा मी नाही घेणार. आय कुड, म्हणजे मी बघत होते देवसाहेबांचा चेहरा. दमनजी आले होते बाहेर, सगळे आले होते. पिन ड्रॉप सायलन्स होता परत. ऑफकोर्स त्यांना नाही म्हणता आलंच नाही, कारण दीदींचा एक ऑरा आहे त्यांना नाही म्हणणं इट्स इम्पॉसिबल.
पण मी त्यांच्या दोघांच्या डोळ्यात एक बघितलं, एकमेकांबद्दल रिस्पेक्ट, एक आदर, एक ऍडमिरेशन, ते बाहेर आलं. आणखीन बाकी सगळ्या गोष्टी कम्प्लिटली व्हॅनिश झाल्या. पैसा इम्पॉर्टंट नाहीये, बाकी सगळं शून्य झालं. तर दीदी, आम्ही आलो लिफ्टमध्ये, ते खालपर्यंत आले आम्हाला सोडायला. तर मी दीदींकडे बघितलं, असे दीदी तुसी ग्रेट हो. आम्ही कधी कधी पंजाबीत बोलायचो. दीदी बोलल्या, नाही रच्चू, हे काही वेटनेस काही नाहीये, तुला हळूहळू कळेल, एवढंच बोलल्या त्या. आणि आता ह्या सगळ्या मेमरीज जेव्हा मला येतात, मी त्यावेळी जो विचार केला आणि आत्ता त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता मी दीदींकडे डिफरंट नजरेने बघते. आपण जेव्हा त्या गोष्टीतनं जात असतो, आपण त्या इन्सिडेंटचे एक भाग असतो, तेव्हा आपल्याला फार लिमिटेड आपलं अंडरस्टँडिंग असतं. ऑफकोर्स असतं अंडरस्टँडिंग, पण ते एव्हरी इयर ते वाढत जातं. बरोबर आहे. तसं आहे. आणखी प्रगल्भतेने त्याकडे पाहू शकतो. ऍब्सोल्युटली. देवानंद साहेबांची ही आठवण तुम्ही आम्हाला सांगितली, तसेच त्या काळात बरीच HMV साठी गाणी दीदींची खूप. HMV तेव्हा फोर्ट मध्ये होतं त्यांचा मेन स्टुडिओ. तिथे दीदी रेकॉर्डिंग्सला जायच्या. फार सुंदर होता तो स्टुडिओ. आणखीन तिथे सगळे साऊंड रेकॉर्डिस्ट बरोबर दीदी चिकन सँडविचेस खायचे, सोमवार आणि गुरुवार सोडून. तेव्हा दीदी व्हेजिटेरियन, तेव्हा दीदी स्वतः आपले सँडविचेस कॅरी करायचे. आणि मला अजून आठवतं की ते सँडविचेस एका ब्राऊन पेपर मध्ये ते रॅप करून ते आणायचे. ते त्यांचा जो प्यून्स असायचे आणि ते उघडून दीदी खायच्या. आणखीन मी ते बघत असायचे की माय गॉड, कसं जग बदललंय आता, कसं येतात पॅक्ड फूड. तिकडे दीदींनी अल्बम सुरू केला होता, श्रद्धांजली, ज्यांनी ती अर्पण केली होती ऑल द आर्टिस्ट जे नव्हते. आणि त्याचं मग कन्क्लुडिंग बाकीचे सगळे रेकॉर्डिंग्स दीदींनी केले. ॲबी रोडमध्ये लंडनला आम्ही घेऊन गेलो होते सगळे ट्रॅक्स. तेव्हा संजीव कोहली, मदन मोहनजींचे सुपुत्र, त्यांनी ते सगळं ओव्हरसी केलं. आणि ते रेकॉर्डिंग झालं ॲट द फेमस ॲबी रोड स्टुडिओ इन लंडन. श्रद्धांजली व्हॉल्यूम 1 and 2. तर ती सुरुवात केली इथे मुंबईत आणि 1-2 गाणी केली आणि तिकडे जाऊन त्यांनी केलं. तो तर अल्बम म्हणजे त्याचा एक फार मोठा चॅप्टर आहे हिस्ट्रीमध्ये. पण तो फार सुंदर, म्हणजे मला ॲबी रोड स्टुडिओ दीदींमुळे बघायला मिळाला. याच्यापेक्षा मी माय गॉड, म्हणजे हे एक स्वप्नवत वाटावं असं आहे. कम्प्लिटली. आणि सगळ्या थोर संगीतकारांना ज्यांच्यासोबत आपण काम केलंय त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली, आदरांजली होती. आणि तो जो साऊंड रेकॉर्डिस्ट, ते साऊंड रेकॉर्डिस्ट वर ऑल इंग्लिश पीपल. दीदींनी गायला सुरू केलं आणि त्यांनी वळून बघितलं आमच्याकडे आणि म्हणलं की हा आवाज आहे, आम्ही असा नाही ऐकलाय. हे म्हणजे भाषेच्या पलीकडचं जे आहे तशा प्रकारचा हा दैवी सूर असं ज्याला म्हणतो आपण. आणि आम्ही तिथे होतो साधारण 1.5 months. अच्छा. हो. ते पूर्ण त्यांनी कम्प्लीट केलं. आणि काय ते सगळे, म्हणजे आय थिंक ते अजूनही मिस करत असतील की तो ॲबी रोड स्टुडिओच्या हिस्ट्रीमध्ये पण हा जो चॅप्टर आहे सुवर्णाक्षरांनी खरंच. खरे. रचना, ते एका एवढ्या मोठ्या कलाकाराच्या सोबत तुम्ही होतात, त्यांच्याच कुटुंबाचा भाग, म्हणजे त्यांची लेक असल्यासारख्याच तुम्ही वाढलात तिथे. दीदींच्या सहवासात लहानाच्या मोठ्या झालात. पण त्याचबरोबर इतर अनेक कलाकार आपल्याला त्या वयामध्ये आवडत असतात की अरे अमिताभ बच्चन असेल किंवा दिलीप कुमार साहेब असतील, शम्मी कपूर असतील. तर अशा तुम्ही सुद्धा काही कलाकारांच्या फॅन होतात आणि त्यांची भेट दीदींमुळे झाली आहे तुमची. मी शम्मी कपूरच्या प्रेमात होते. देव आनंद ऑफकोर्स, आणखीन दिलीप साहेब म्हणजे दिलीप कुमार. पण शम्मी कपूरचा त्यांचा जो एक फ्लॅम्बॉयन्स होता तो म्हणजे माझ्यासाठी अल्टिमेट होता. तर मी दीदींना सांगितलं मला शम्मी कपूरला भेटायचंय. आणि दीदींचं कपूर खानदान बरोबर खरंच फार घरगुती आणि चांगले संबंध, म्हणजे कृष्णा भाभींपासनं. म्हणजे तर दीदी बोलल्या थांब मी लावते फोन. तर मी शाळेतनं आले होते, तर युनिफॉर्म मध्येच होते मी. तर दीदींनी फोन लावला आणि सांगितलं शम्मी जी मेरी भांजी है रचना, वो आपकी बड़ी फॅन है, वो आपको मिलना चाह रही है. तर त्यांनी उत्तर दिलं असेल की अभी भेजो घरी. ते इथे राहायचे वाळकेश्वर नेपेन्सी रोडच्या तिकडे. ही सिंग तू जा आता. असे दीदी युनिफॉर्म मध्ये जा, अशी जा. तर मी युनिफॉर्म मध्ये गेले. युनिफॉर्म मध्ये गेले. आणखीन इतक्या घाईत, म्हणजे मी दीदी बोलले जा 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 जा. दीदीने गाडी दिली, ड्रायव्हर दिला, मी बसले, पोचले. अच्छा, हातामध्ये ना ऑटोग्राफ बुक काही नाही.
अरे बापरे. मी आत गेले तर त्यांनी म्हणजे तेवढ्यात काय ते अर्धा तास लागला असेल म्हणजे सगळं मिळून त्यांनी स्नॅक्स ठेवले होते, खाऊ ठेवला. छोटी मुलगी येणार आणि शम्मीजी बसले, त्यांची बायको नीला भाभी बसल्या होत्या. तर मी गेले आणि दीदीनी शिकवलं होतं पाया पडायचं. तर गेल्या आता काय झालं, ज्या माणसांनी दार उघडलं ते मला वाटलं हे फॅमिली मेंबर आहे, सो ऍक्च्युली स्टाफ होता. मी तिथेच त्यांच्याच पाया पडले. तर तेव्हा टच दे सॉ दॅट की काय मॅनर्स आहेत. त्यांनी मला बसवलं, थोडं माझ्याशी बोलत होती की त्यांचं कसं दीदींवरती किती प्रेम आहे आणि काय दीदी इज फॉर द कपूर खानदान आणि फॉर शम्मीजी. आणि त्यांची बायको नीला भाभी एक रॉयल्टीची आहे, तर ती एकदम त्या टिपिकल शिफॉन साडीमध्ये त्या बसल्या होत्या. तर मी ते बघत होती आणि मी सांगितलं, मला बोलताच येईना. ही सेंग हा बेटा, ही सेंग मी ऑटोग्राफ बुक माझं विसरले आणि मी युनिफॉर्ममध्ये आले. तर त्यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढला, इतका सुंदर फोटो आहे. त्याच्यावरती मला एक पर्सनल नोट लिहिली आणि दिली आणि सांगितलं, अच्छा हुआ बेटी तू आ गई, अभी नेक्स्ट हफ्ते में एक पार्टी है, आपको और दीदी को आना है. अच्छा. तर फक्त मी भेटली नाही, मला इन्व्हाइट केलं. तर मी बघत होते, तर मी ऑफकोर्स मी तिथे 1 तास छान मी घरी आले आणि मी दीदींना दाखवला तो फोटोग्राफ. तर दीदी बोलले तू हा फ्रेम करून घे. पण असे दीदी पुढच्या आठवड्यात त्यांनी एक पार्टी ठेवली, आपल्याला बोलवले. नक्की. त्याच्यानंतर माझे संबंध शम्मीजी बरोबर इतके छान झाले. आम्ही त्यांच्या घरी जायचो, मी आणि दीदी. आणि त्यांच्या 75th बर्थडे सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं. तेव्हा त्यांनी आठवण करून मला आणि दीदींना बोलवलं आणि सांगितलं रचना आनी चाहिए. माझ्यासाठी तो इतका स्पेशल मोमेंट आहे की हे सगळं दीदींमुळे झालं. अगदी. मी गेले तिथे आणि आम्ही ती 75th बर्थडे आणि खरंच माझ्यासाठी ते एक फार स्पेशल मोमेंट आहे. असे अनेक मौल्यवान क्षण हे दीदींच्यामुळे तुमच्या वाट्याला आले. दिलीप कुमार, सायरा बानू, मी आणि दीदी आम्ही त्यांच्या घरी जायचो. मग सायरा बानूजीने दीदींचा एक इंटरव्ह्यू केला, तर ते फुल शूटिंग मी मेकअप आर्टिस्ट होते. अच्छा. दीदींची काय मेकअप आर्टिस्ट, तर फक्त ते पावडर करायचे ना, दीदी मेकअप कधी करायच्या नाही करायच्या. तर फक्त ते पावडर करतात, नोज तो शाईन काढायला तेवढंच. तर मी स्वतःला मेकअप आर्टिस्ट समजत होते की आता मी मेकअप आर्टिस्ट झाले. काय केलं, नुसतं तो शाईन काढत होते मी. अशा खूप मेमरीज आहेत. आणि तेव्हा दीदींचं फारच चांगले संबंध होते. सायराजी अजूनही प्रेम करतात आमच्यावरती, म्हणजे ही काही बदललं नाहीये. कुटुंब जोडली गेलेली होती तुमच्या घराशी सगळ्या. पुकार पिक्चरची सुद्धा एक काहीतरी छान आठवण आहे. फार छान आहे. पुकार पिक्चरचं काय झालं, बोनी कपूर प्रोड्युसर होते आणि ते आमचे खूप जवळचे आहेत, कारण अनिल कपूर आणि दीदींचं खरंच सुंदर संबंध आहे. आणि बोनी कपूर मला लहान बहीणच मानतो. तर त्यांनी असं म्हणजे ते डिरेक्टरनी ठरवलं की राजकुमार संतोषी डिरेक्टर होते, की आम्हाला अशी व्यक्ती पाहिजे त्या पिक्चरमध्ये. ते गाणं दीदींनी गायल्या होत्या, एक तू ही भरोसा. A.R. रहमानचं म्युझिक आहे. त्या रेकॉर्डिंगला पण मी गेले होते. A.R. रहमानची मी खूप गाणी रेकॉर्डिंग मध्ये, सगळ्या रेकॉर्डिंग मध्ये मी असायचे. बरं. तर A.R. रहमानचं ते गाणं होतं, ते दीदी गायल्या आणि ते गाणं खरंच छान आहे. तर त्यांनी सांगितलं, दीदी हमारी सबकी इच्छा आहे, म्हणजे अनिल कपूरजी, बोनी, राजकुमार संतोषी, त्यांनी फोन केला, आम्हाला येऊन तुम्हाला भेटायचंय. तर दीदी बोलल्या ओके, रच्चू के घर पे मिलते है. तर माझं घर म्हणजे लग्नानंतर सेम कंपाऊंड मध्ये 2 बिल्डिंग. मी जोरात बोलले तर खाली ऐकू येतं. तर दीदी आल्या, चालतच आल्या घरी माझ्या. आम्ही वरती बसलो, ते सगळे आले. तर दीदी बोलल्या काय काय त्यांना बोलायचं असं मला नाही माहिती. दीदी सरप्राईज होतं. ही सेंग अनिल कपूरजी, बोनी, राजकुमार संतोषी, ती बोलली आमची इच्छा आहे तुम्ही ऍक्च्युली ते गाणं पण पिक्चर मध्ये पण तुमच्यावरती पिक्चराइज झालं पाहिजे. अच्छा, बरं. तर दीदी बोलल्या नाही नाही मी नाही करत. नाही लता, इतकं त्यांनी कन्व्हिन्स केलं, म्हणजे मी सायलेंट स्पेक्टेटर होते आणि दीदी कन्व्हिन्स झाल्या. आणि त्या चित्रपटात दीदी दिसतायत त्या गाण्यामध्ये. आणि ते शूटिंग केलं आम्ही हैदराबादमध्ये. अच्छा. तर मी, दीदी आणि माझा नवरा निश्चित. दीदी बोलल्या निश्चितला घेऊन जायचं, त्याला सांग सुट्टी घ्यायला हॉस्पिटलमध्ये. अच्छा. आम्ही गेलो हैदराबादला. तिथे ते गाणं पूर्ण शूट केलं. आणि ऍक्च्युली दीदीना मी फर्स्ट टाइम, म्हणजे म्हणतात ना सेल्युलॉइड, फुल पडद्यावरती मी लाईव्ह बघितलं ते. वा. आणि सगळे आले होते, अनिल कपूरजी. मग आम्ही तिथे राहिलो 4 का 5 दिवस. रोज रात्री बिर्याणी खायला जायची. आणि हे शूटिंग मला वाटतं 2 का 3
दिवस लागले पूर्ण. दीदींना खाण्याचा पण शौक होता. अरे खूप खूप. हा, तर आम्ही ते इतकं एन्जॉय केलं आणि दीदी बोलल्या नाही मी अनिल कपूरजींची फॅन आहे. हो. आणि त्यामुळे नाकारू शकल्या नाहीत. नाही, आणि खरंच ती फॅमिली दीदींवरती खूप जीव लावते आणि घरगुती संबंध आहे. मग त्यांनी विचारलं की काय फी घेणार. दीदी बोलल्या काही नाही. सो ते फार एक ब्युटिफुल मोमेंट आहे. आणि ते जेव्हा पिक्चरवरती मी बघितलं त्याच्यात मी आणि निश्चित पण आहे त्या. अच्छा. रचनाताई, दीदींना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. म्हणजे देशातला आपल्या म्हणायचं तर सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न त्याने दीदींना गौरवण्यात आलं. तर अशा काही पुरस्कारांच्या आठवणी आहेत का? मी दादासाहेब फाळके अवॉर्डला मी गेले होते दिल्लीला, भारतरत्नला पण आम्ही गेलो होतो. मी खरं सांगू, आपल्याला वाटतं की एक पब्लिक स्पेसमध्ये दीदी काय, म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर हाईट फक्त 5 feet, दॅट्स इट. पण ती जी पर्सनॅलिटी जेव्हा चालते तर असं वाटतं एक मॉन्युमेंटल फिगर चालली आहे समोर. कधीही तुम्ही दीदींना असं नाही बघणार की खूप दागिने घातलेत, काही नाही. त्यांचा एक सिग्नेचर कानातली हिऱ्याची कुडी, घड्याळ, हिऱ्याची बांगडी आणि अंगठी. त्याच्यामध्ये पण दीदी जेव्हा चालत आल्या, जेव्हा दीदींचं नाव अनाऊन्स केलं भारतरत्न, आम्ही खूप म्हणजे सगळी फॅमिली गेली होती, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आम्ही हे विसरून गेलो की ते भारतरत्न अवॉर्ड आहे, सगळ्यात आपला हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. पण दीदींना बघून की तिथे पण दीदी, तुम्ही जर जो क्लिपिंग बघाल किती नम्रपणे त्या वाकल्यात, ते त्यांनी नम्रपणा म्हणावं काही म्हणावं ते कधीही सोडलं नाही. कारण ते त्यांच्यात आतमध्ये इट इज वोवन इन टू हर हार्ट अँड फॅब्रिक. दॅट इज दीदी. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी मुद्दाम काही करावं लागत नाही, सहजपणे. आणखीन म्हणजे असं मी जेव्हा दीदींकडे बघते, मी अजूनही दीदींना प्रेझेंट टेन्स मध्येच मी बोलते, कारण आय डोंट नो, ते आहेत सगळीकडे आहेत. हे इतकं नॅचरल होतं दीदींमध्ये. आणि ते दीदींनी कुठल्याही त्यांच्या स्टेजमध्ये कधीही त्यांनी ते त्यांच्यापासनं सेपरेट नाही केलं. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व जसं होतं तशाच प्रकारे त्या सगळीकडे. आणि जेव्हा भारतरत्न, तुम्ही आता त्याचं स्पेसिफिक घेतलं, जेव्हा दीदींना ते अनाऊन्स केलं तेव्हा दीदी परदेशात होत्या, लंडनमध्ये होत्या, आणि मी जॉईन होणार होते 1 आठवड्यानंतर. मी तो फोन उचलला जेव्हा तो फोन आला प्रभुकुंजमध्ये, आणि मी बोलले तर मला सांगितलं प्लीज तुम्ही दीदी आहेत म्हणजे सांगा नाही आहे, तुम्ही त्यांना कळवा की त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार. तर मी लंडनला फोन केला. दीदी मी किंचाळत होती, दीदी भारतरत्न. हो बेटा. असं म्हणजे रिॲक्शन वॉज असं दीदी. त्यांना सर काय बोलते मी, कोणाशी बोलते, म्हणजे शिवशिसिंग, अरे केवढा मोठा मान. म्हणजे त्यांनी एक्सपेक्टच केलं नव्हतं. आणि मी जो फोनवरती मी किंचाळत होते, तुमची एक्साइटमेंट वेगळी. समोरचा आवाज इतका काम, आणखीन फक्त काम नव्हता, त्याच्यामध्ये खूप ग्रॅटिट्यूड होतं, त्याच्यामध्ये अहंकार नव्हता की हो बरोबर असं काही नव्हतं. इनफॅक्ट शॉक व्हॅल्यू आणि एक ग्रॅटिट्यूड होतं. आणि मी उड्या मारत होते. म्हणजे शांतपणा आणि कृतज्ञता हे दोन्ही भाव तुम्हाला त्या स्वरामध्ये एका ह्याच्यात. आणि मी किती लकी आहे ऍक्च्युली. मी उडत होते की अरे मी तो फोन उचलला, त्याच्यावरतीच माझ्या उड्या चालू होत्या. असं लुक ॲट दीदी. या सगळ्या घटनांकडे पुन्हा मागे वळून पाहताना हे अधिकाधिक ही जाणीव होत असेल. लता दीदी राज्यसभेच्या खासदार होत्या. तर ते सुद्धा त्यांना राष्ट्रपतींनी त्यासाठी नियुक्त केलेलं होतं. अटलजी तेव्हा प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्याकडनं त्यांना आला मेसेज की तुम्ही हे नाकारू नका. आणि दीदींच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर, रिस्पेक्ट आहे. बघा मी परत प्रेझेंट टेन्सच बोलते. आणखीन खूप एक आय डोंट नो, त्यांना ते फार आवडायचे. तर दीदींनी हो म्हटलं. नंतर घाबरल्या, अरे मी पॉलिटिशियन नाहीये, मला नाही जमणार. पण त्यांना नाही म्हणता आलं नाही. त्याचे नाही दीदी तुम्ही हो म्हटले, तुम्हाला जायलाच लागेल. ही एक अट आहे, तुला एव्हरी ट्रिप तुला यायला लागेल माझ्याबरोबर. तर जेव्हा जेव्हा दीदी गेल्या मी दीदींबरोबर असायचे. तर ऍज अ MP तुम्हाला बंगला मिळतो तिथे राहायला. तर फर्स्ट थिंग दीदी सेड मी बंगला घेणार नाही. ते बोलले का? इसे माझ्याकडनं सारखं सारखं येणं नाही होणार. आणि मग हे मी जस्टिफाय नाही करत आहे बंगला ठेवून 6 वर्ष, कारण तो 6 वर्षाचा टर्म असतो. तर मी नाही घेणार, कारण माझ्या कॉन्शियन्सला ते पटत नाही पटत आहे. तर ते बोलले तुम्ही राहणार कुठे? तुम्ही चिंता नका. तर आम्ही हॉटेलमध्ये राहायचो जेव्हा जेव्हा जायचो, किंवा 3 ठिकाण होते आमची. हॉटेल, RP गोयंकाजींच्या बंगल्यावरती, कारण त्यांची फार घरगुती संबंध, आणि दीदी त्यांची बहीणच होती.
आणि NKP साळवे एक्स मिनिस्टर त्यांच्या घरी कधी. म्हणजे या 3 ठिकाणी आम्ही वीज टू बॅलन्स आउट. पण मग राज्यसभेमध्ये तिथे संसदेत प्रत्यक्ष दीदी आल्यानंतर काय प्रतिक्रिया बापरे, होती? त्यांना घ्यायला सुषमाजी आल्या, सुषमा स्वराज. बर. आणि मी होते तिथे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही यायचं नाही, आम्ही तुम्हाला घ्यायला येणार. आणि स्वतः सुषमा स्वराज आल्या, दीदींना एस्कॉर्ट केलं. ऑफकोर्स मी होते. आणखीन आम्ही गेलो आणि जेव्हा दीदींची एंट्री होती आणि मला वरती बसवलं, व्ह्युअर्स गॅलरी असते तिकडे, तर तिथे माझी कायमची एक जागा होती जेव्हा दीदी असायच्या. तर मी वरती जाऊन बसले आणि जेव्हा दीदींनी एंट्री केली त्याच्या आधी खूप असं ते खूप नॉइझी असतं ते. तिथे काही चर्चा होतात, आवाज असतो आणि ते एकमेकात बोलतात आणि तो आवाज घुमतो. तर दीदींची एंट्री, पिन ड्रॉप सायलन्स. अच्छा. मी बघितलं आणि मला ऍक्च्युली वरती ते दीदींचे घुंगरूचे आवाज ऐकू आला. आय सेड माय गॉड. आणि सगळे म्हणजे असे उभे होते आणि दीदी आल्या आणि मग दीदी बसल्या आणि मी म्हणजे आय वॉज शॉक्ड की हे काय, मी काय एक्सपिरियन्स, मी काय विटनेस करते. हो, खूप ट्रिप्स मध्ये आई पण आल्या आमच्या. आय थिंक एकदा का दोनदा आई पण आली होती. तर मी आणि आई वरती बसून बघायचो. एकदा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि माइक्स काढले आणि ते तर दीदी सगळे बाहेर पळाले. ते मध्ये एक सेंट्रल हॉल असतो, तर त्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही जाऊन बसलो आणि दीदी सगळ्या पॉलिटिकल पार्टीशी तितक्याच प्रेमाने बोलल्या. कारण दीदी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी बरोबर अशा कधी त्या पॉलिटिशियनचं त्यांचं ते राजकारणी नव्हत्याच. असा एखादा किस्सा काही सांगता येईल का की दीदींचे चाहते कुठे कुठे भेटायचे त्यांना? दीदींचे ऍक्च्युली जगभरच होते. तुम्ही फॉरेन म्हणा किंवा मुंबईत आम्ही जायचो, आम्ही ब्रिज कँडीला जायचो. दीदींना शॉपिंग करायला आवडायचं. तर दीदींचं शॉपिंग ठिकाण म्हणजे एक ज्वेलरी दुकान होतं, मनोज भाई म्हणून होते. आणि तिथे आम्ही जाऊन बसलो. दीदींना ना खूप माहिती होती ज्वेलरी बद्दल, स्पेशली डायमंड्स. त्यांना परख होती एक नॅचरल, किंवा ते शिकलाय असे मला नाही माहिती, पण जेव्हापासून मी बघते ते डायमंड ओळखायच्या. म्हणजे त्यांना कळायचं. ते कसं कळायचं ती एक मिस्ट्रीच आहे. पारखी होत्या. हो, परख होती त्यांना. तर दीदी बसलेल्या असायच्या आणि हळू मी जेव्हा त्या खिडकीतनं बघायचं, विंडोज असायच्या ना त्या दुकानाला, मी बाहेर बघितलं की अशी गर्दी व्हायला लागायची. हो. पण कधीही धक्काधुक्की नाही, कारण ती पर्सनॅलिटी अशी होती की रिस्पेक्टच असायचा, एकदम शिस्त. तिकडनं मग आम्ही उठायचो सगळं शॉपिंग झाल्यावर, वरती जाऊन सी लाऊंज मध्ये आम्ही जाऊन बसून, तिथे आमचं एक हॅबिट होती कॉफी प्यायला वरती. तर तिथे पण जे कोणी व्यक्ती असतील तेव्हा, कधी कधी सेलिब्रिटीज पण असायचे, ते सगळे दीदींकडे यायचे. परदेशामध्ये कधी दीदींना असे त्यांचे चाहते भेटत असतील? सगळे ओळखायचे, भारतीय किंवा त्याच्यामध्ये खूप फॉरेनर्स पण ओळखायचे. आणि जे ओळखायचे नाही तेव्हा दीदींचे केस लांब होते आणि दीदी अतिशय सुंदर साड्या नेसतात, फार सुंदर, त्या स्टँड आउट होतात. तर खूप लोक नुसते थांबवायचे की किती लांब केस आहेत, इज इट रिअल? ते असं टक करायचे की इज इट रिअल, ओढून बघायचे. हो, ते मी खूप म्हणजे कॉमन मी ते बघितलंय की खरं आहे का नाही. आणखीन साड्यांवरती त्यावेळी इतके लोक, वी आर टॉकिंग अबाउट 70s आणि 80s आपण बोलतोय, तेव्हा इतक्या बायका साड्या घालून फार क्वचित दिसायच्या. आता खूप ट्रॅव्हल वाढलाय आणखीन, तर ते साड्या परदेशामध्ये सुद्धा साडी नेसून दीदी असायच्या. हो, दीदींनी साडी कधीच, बापरे, साडी म्हणजे त्या भारतीय वेशातच कायम असायच्या आपल्या. तर कित्येक लोकांनी दीदी म्हणायचे अरे बापरे ओळखलं का, ते ऍक्च्युली येऊन केस चेक करून जायचे की खरेत का खोटेत. हे पण मी बघितलंय. पण ज्या लोकांनी ओळखलं, कधी असं छळलं नाही दीदींना, कारण दीदींचा तो ऑरा होता. आणि एक आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो, कोलकात्यामध्ये होता, आणखीन बाटा नगर तिकडे कार्यक्रम होता. दीदींची गाडी जेव्हा त्या लेन मध्ये आली, त्या व्हेन्यूला जायला, सगळे हजारो लोक, सगळ्यांनी ऍक्च्युली साष्टांग नमस्कार घातला होता. अरे आणि दीदी बोलल्या मी नाही चालणार, कारण मला हे बघवत नाहीये ते सगळे. दीदी उत्कृष्ट बेंगॉली बोलायच्या. त्यांनी सांगितलं बेंगॉलीत की प्लीज उठा तुम्ही. ते उठतच नव्हते. हे किती भारावून टाकणार आणि भावूक करणार आहे की म्हणजे ते आदर मी म्हणजे मी माझ्या डोळ्यात पाणी आलं. भक्ती ही भक्ती आहे. सौरव गांगुली, त्यांची बायको डॉना गांगुली, ती छान डान्सर आहे आणि तिने तिचं एक इन्स्टिट्यूट काढलं. तर तिने सांगितलं सौरवला की तुम्ही प्लीज लताजीलाच सांगा ते येऊन
इनॉग्युरेट करायला, उद्घाटनाला. उद्घाटन. दुसरं कुठलीही व्यक्ती मला डोक्यात येतच नाही. तर सौरव गांगुलीजींनी दीदींना फोन केला की तुम्ही याल का. दीदी बोलल्या नक्की. तर मी आणि दीदी आम्ही गेलो कोलकाता. तिथे एका हॉटेलमध्ये राहत होतो. आता काय झालं, सगळ्यांना कळलं की लता मंगेशकर राहत आहेत. तर एंटायर लेन भरली, हॉटेलचा लॉबी भरली लोकांनी. अरे बापरे. आणि द क्राऊड वेंट आउट ऑफ हँड. ते कोणालाही ते सावरेना. तर सौरव गांगुली वरती आला होता आमच्या रूम मध्ये दीदींना एस्कॉर्ट म्हणजे गाडी घेऊन जाण्यासाठी त्या व्हेन्यूला. तर त्यांनी जेव्हा खाली बघितलं की दीदी हम नाही ले जा सकते. तर दीदी बोलल्या जायचं कसं. तर बोला थांबा. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, सर्व्हिस लिफ्ट आम्ही पाठच्या बाजूने गेलो. सर्व्हिस लिफ्ट मध्ये इमॅजिन करा, सौरव गांगुली, लता मंगेशकर आणि मी आणि त्यांचे 2 लोक त्या सर्व्हिस लिफ्ट मध्ये, ज्याच्यामधनं ते लॉन्ड्री कॅरी करतात. अच्छा. त्याच्यात आम्हाला घुसवलं आणि त्याच्यातनं पाटणं आले आणि पाठच्या साईडनी गाडीत बसून आम्हाला नेलं. कारण सगळे स्ट्रीट ब्लॉक झाली होती. कोविड काळामध्ये दीदींनी तुम्हाला एक छान उपक्रम करायचं सुचवलं आणि त्याप्रमाणे तुम्ही तो केलात. त्याविषयी सांगा. तुम्हाला माहितीये तो अतिशय एक फार वाईट पिरियड होता सगळ्यांच्या आयुष्यात. खूप किती लोक गेले. इनफॅक्ट कोविड आमच्यासाठी सगळ्यात धक्कादायक. दीदी गेल्या कोविडनी. तर जेव्हा कोविड आलं तेव्हा फर्स्ट साईन जेव्हा कळायला लागलं, जेव्हा डॉक्टर बोलायचे आमच्याशी की डिप्रेशन मध्ये पण गेलेत लोक. नैराश्य आलंय सगळ्यांना. कारण काहीच नव्हतं समोर, काही दिसत नव्हतं. टाइम फ्रेम नव्हता की कधी केव्हा संपणार आहे. आणि लोक मरत होते आणि फार वाईट पिरियड होता. तर दीदींना माहितीये मी लिहिते. माझा एक फॅमिली फ्रेंड कम भाऊ आहे, माझ्यापेक्षा साधारण 20 वर्षांनी लहान असेल. त्याचं नाव आहे रिदम वाघोलीकर. आम्ही दोघं लिहायचो, हे दीदींना माहित होतं. आम्ही सारखं बोलायचो की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर दीदींनी ऑफकोर्स खूप चॅरिटी पण केली आहे त्या पिरियडमध्ये फॉर डिफरंट संस्थेला. की चीफ मिनिस्टर्स फंडला दीदींनी दिलं होतं कोविड आर्थिक मदत. आर्थिक मदत केली. पण ते सोडून सुद्धा दुसरं काहीतरी. तर मला दीदी बोलल्या तू किती छान लिहितेस. आय सेड हो. तू का नाही लिहित. कारण लोकांना अजून कळत नाहीये की मास्क घातला पाहिजे. लोक चुकतायत. डॉक्टरचा जो फॉर्स आहे ते बोलून बोलून दमले, पण नाही लोक ऐकत नव्हते. तुम्हाला माहितीये स्पेशली गावात आणखीन Tier 2 सिटीज मध्ये नव्हतं एवढं डिसिप्लिन नव्हतं. ही थिंक तू तुझ्या रीतीने ते लिहायला. कारण हा सगळा नवीन प्रकार होता आणि कोणाला त्याचा अनुभवच नव्हता आणि ते सिरियसनेस खूप लोकांना सिरियसनेस पण नव्हता. तर मी सांगितलं मी काय करू. ही थिंक तू लिहितेस, रिदम लिहितो. रिदमनी त्यांच्यावरती पुस्तक काढलं होतं. ते दीदींना माहित होतं. तुम्ही एक काहीतरी सुरू करा. आय सर हो दीदी आम्हाला अल्टिमेटली सुरू करायचं होतं. हे आमची आयडिया होती. पण दीदी बोलल्या आत्ता कर. अच्छा. असे दीदी कोविडमध्ये नवीन सोशल मीडियाचा पेज उघडणं म्हणजे ही थिंक तू कर. असं नाव काय देऊ. ही थिंक सोपं आहे, रचना रिदम, तुमच्या दोघांचं नाव. आणि आम्ही तो पेज सुरू केला. तुम्ही बिलीव्ह नाही करणार किती फॉलोअर्स. आमच्याकडे थाउजंड्स ऑफ फॉलोअर्स आहेत. आणि त्या पेज प्रमाणे आम्ही लोकांकडे पोचलो विथ काय केलं पाहिजे, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर काय असतं, कुठे औषधं जेव्हा मिळत नव्हते आम्ही ती सगळी इन्फॉर्मेशन काढायचो, त्या पेजवरती घालायचो, लोकांना उपयोगी होईल अशी माहिती सगळी. हो. मग ज्या लोकांना डोनेशन करायचे होते ते आम्हाला कॉन्टॅक्ट करायचे की इथे आम्ही तांदूळ आणखीन धान्य देत आहोत, त्यांना सांगा इथे पोचायला. तर सिटी वाईज आम्ही ते सगळं पेज बरोबर तसं डिवाइड करून फुल कोविडमध्ये त्यांना प्रोत्साहन देत गेलो लोकांना. डॉक्टर्सचे इंटरव्ह्यूज केले की काय केलं पाहिजे, तुम्ही हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे, मास्किंग किती इम्पॉर्टंट आहे. दीदींनी सांगितली गाणी टाका, एंटरटेन करा. दीदींकडनं माहिती घेऊन आम्ही स्टोरीज लिहायचो, लोक वाचून त्यांना बरं वाटायचं. असं तो एंटरटेनमेंट कम सोशल मेसेज कम एक हेल्थ प्लॅटफॉर्म झाला. म्हणजे जो आम्ही फुल कोविडमध्ये आम्ही रोज लिहित होतो, आणखी लोकांपर्यंत आम्ही पोहोचत होतो. हे एक प्रकारे जनप्रबोधनासाठी त्यांनी तुम्हाला उद्युक्त केलं आणि त्याप्रमाणे तुम्ही लिहित गेलात. कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला तर काहीच समजत नव्हतं आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे शाळा ऑफिसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदच होतं सगळं. परंतु नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी खुल्या होत गेल्या आणि या काळात तुम्ही एका शाळेमध्ये सुद्धा गेला होता. हो. तर बालमोहन विद्या मंदिर. आणि ते सुद्धा दीदींच्या सूचनेवरून. हो.
तर काय उपक्रम होता? ऍक्च्युली बालमोहन विद्या मंदिर आणि म्हणजे आमची जी फॅमिली आहे त्याचं फार जुने संबंध आहेत. सगळे मंगेशकर त्या शाळेत शिकले. दीदी तर शाळेत गेल्याच नाही, पण सगळे म्हणजे माझी आई, आशाताई, उषाताई आणि बाळमामा. तर त्या शाळेचं आणखीन आमच्या फॅमिलीचं फार जुने संबंध आहेत. दादासाहेब रेगे ते तेव्हा होते. आता त्यांचा ग्रँडसन गुरुप्रसाद रेगे ते शाळा बघतात. तर ते बोलले की रचू तू छान बोलतेस, तू छान लिहितेस आणि आत्ता ही गरज आहे की तू जाऊन मुलांमध्ये पण जाऊन हे तू जसं तुझ्या पेजप्रमाणे एक डिफरंट एक डॉक्टरचं सगळं तू ते हँडल केलंय, आता मुलांमध्ये तू जास, त्यांच्याशी बोल, पालक जे आहेत त्यांना पण कळलं पाहिजे थोडं, तू जाऊन बोलत जा. आय सेड ओके. ही सेइंग हे बघ आता माझी जी शाळा होती ती आता राहिली नाहीये, ती बिल्डिंगच म्हणजे बंद पडली, माझ्याकडे आता शाळा नाहीये परत जायला. ही सेइंग तुझी शाळा नाहीये, आमची शाळा. अच्छा, तू त्या शाळेत जा, आणखीन काहीतरी बघ तुला करता येईल तर, पण माझी इच्छा आहे. आय सेड नक्की. तर मला बोलले मला जरा त्यांचा फोन नंबर दे. तर मी त्यांचा नंबर दिला आणि मी घरी निघून गेले. नेक्स्ट दिवशी मला फोन येतो शाळेतनं की लता दीदींचा फोन होता आम्हाला, म्हणजे गुरु सरांना. तर ते बोलले काय? ते बोलले की ती फार हुशार मुलगी आहे. त्यांनी सांगितलं प्लीज जर तुम्हाला जमेल तर तिचं जे एक्सपर्टीज आहे तुम्ही वापरा, माझी इच्छा आहे की ती या शाळेशी जोडून राहील. तर मी ऍक्च्युली तेव्हापासनं जाऊन मी मदत करते शाळेची कम्युनिकेशनमध्ये, जशी मदत लागेल त्यांना आय एम अवेलेबल. अच्छा. आणि मी ते अजून ठेवले आणि हे मी कायमचं आता ठरवलंय की दीदींची इच्छा होती तर मी जाते त्या शाळेत, मुलांशी बोलते, पालक टीचर्स बरोबर बसून काही डिसिजन असेल, मग बॅक एंड कम्युनिकेशन असतं शाळेचं ते मी हँडल करते. अच्छा. हो, इंग्लिशमध्ये जे काही मी लिहून देऊ शकते मी ते सगळं करत असते. अरे वा. पण हे दीदींनी सुचवलं, आणखीन मी ते करत आहे. तुमचे पती आणि दीदींचे जावई डॉक्टर निशित शहा, त्यांच्याशी खूप छान गोड नातं दीदींचं. फार गोड नातं माझ्या फुल फॅमिली बरोबर, म्हणजे माझ्या सासूरवाडी दीदींचं अतिशय चांगलं नातं. एक फार स्वीट इन्सिडेंट आहे. दीदी क्लिनिकमध्ये आल्या निशितच्या, तर निशित त्याच्या कॅबिनमध्ये बसला होता. आत गेला आणि सांगितलं तुझा स्टेथोस्कोप काढ, आणि तो स्टेथोस्कोप स्वतःच्या कानाला लावला आणि निश्चितला चेक करतायत आणि मला सांगितलं फोटो काढ. बरं. हा फोटो आला पाहिजे कारण मी डॉक्टर लता मंगेशकर आहे, त्यांना आहे ना डॉक्टरेट. तर ते बोलल्या मी डॉक्टर लता मंगेशकर आहे, आता मी मेडिकल डॉक्टर झाले. तर आम्ही ते फोटोज काढले आणि तो निश्चितनी लावलाय फोटो त्याच्या क्लिनिकमध्ये, आतमध्ये लावलाय, बाहेर नाही, म्हणजे त्यांनी प्रायव्हेट सारखं ठेवलाय. तर दीदी बोलल्या हा फोटो तुला लकी ठरणार आणि हे तुझं फार चांगलं नाव होणार, हे खूप आधी. आणि तो फोटो लावला आणि खरंच ते इतक्या लकी आहे. टचवूड, निश्चित तिचं खूप सक्सेसफुल सर्जन आहे आणखीन. तर त्याचं दीदींचं खूप छान नातं, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला दीदी फोन करायचा, जरा निश्चित माझा कान बघून जा, माझा घसा बघ. आणि जेव्हा दीदी तो येऊन बघायचा की दीदींचं सगळं ते ENT सर्जन आहे, ENT सर्जन आहे, त्यामुळे गायकांच्यासाठी फार जवळ. हो, तर पूर्ण. हो, मग दीदी त्याला जे प्रश्न करायचे, तर निश्चित मला एकदा बोलला की मला ऍक्च्युली असं वाटलं की मी एका मेडिकल माणसाबरोबर बोलतोय. अच्छा. त्यांचं नॉलेज अबाउट मेडिसिन, बापरे काय सांगू मी, तुम्ही बिलीव्ह नाही करणार. कमाल आहे ना. कमाल आहे, कमाल. दीदींचे प्रश्न म्हणजे एकदम पर्टेनिंग क्वेश्चन्स असायचे, अचूक प्रश्न असायचे, अचूक. आणि नॉलेज पण खूप होतं. मग त्या सांगायच्या की नाही मला इथे दुखतंय, माझा घसा दुखतंय, मला वाटतं हे ऍसिडिटीचं पण होऊ शकतं, आणि ते बरोबर ठरायचं. रचनाताई, मंगेशकर कुटुंबीय हे सगळ्यांच्याच कुतूहलाचा, औत्सुक्याचा, आदराचा असा विषय आहे. तर या भावंडांचं नातं म्हणजे लता दिदी आणि मीनाताई, उषाताई, आशाताई आणि पंडितजी. हां. तर हे तुम्हाला कसं अनुभवता आलं? जॉईंट फॅमिली काय असते हे माझं पहिलं म्हणजे एक्सपोजर या फॅमिलीलाच बघून आहे, माझ्या फॅमिलीला. आणि असे संबंध मी परत कुठेही बघितले नाहीये. ते एकमेकांसाठीच जगतात असं मला वाटतं. दीदी वयाने सगळ्यात मोठ्या, मग माझी आई, आणि बाळमामा सगळ्यात लहान. त्यांच्यामध्ये एक तर सगळ्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अति उत्तम आहे आणि त्यांचे जोक्स त्यांच्यामध्ये जे बोलतात ते आमच्या डोक्यावरनं जातात.
त्यांचे आहेत, एक साईन लँग्वेज आहे. आणि एकमेकांबद्दल प्रेम, आदर, एक रिस्पेक्ट पण आहे. बाळमामांबद्दल तर सगळ्या बहिणी म्हणतात की असा कंपोजर होणे नाही, आणि तो सगळ्यात धाकटा आहे आणि तो आमचा गुरु आहे. तुम्ही कोणालाही विचारा, दीदी, माझी आई, आशा मावशी, उषाताई, सगळ्यांचं एकच मत आहे की हा आमचा गुरु आहे. आणि बाळमामांनी खूप आमचे लाड केले. असं कधी नाही आम्हाला जाणवलं की हा माझा मामा आहे किंवा ही माझी मावशी आहे. उषा मावशी म्हणावं, आशा मावशी म्हणावं, दीदी तर म्हणजे विचारूच नका, ती माझे फ्रेंडच आहेत. आणि अतिशय फ्रँक आहेत एकमेकांबरोबर. उत्तम कुक आहेत. त्याच्यामध्ये त्यांची कॉम्पिटिशन असते, कोण बेटर कुक आहे. तिकडे थोडस म्हणजे कॉम्पिटिशन आहे की कोण बेटर स्वयंपाकी आहे. त्याच्यात मी बघितली आहे. पण बाकी तर हे जे जॉईंट फॅमिली आणि एकमेकांसाठी ऑलवेज अवेलेबल, हे कल्चर संपले आता नाही दिसत. आणि ह्या सगळ्यांना जोडून ठेवणाऱ्या मुख्य दीदी होत्या. हो, माई म्हणजे त्यांची आई. माईने जे संस्कार दिले ते त्यांच्यात आहेत. 5 भावंडांमध्ये आहे. तुम्ही त्यांना 5 रत्न म्हणा, एका हाताचे 5 बोट म्हणा, तुम्हाला जसं डिस्क्राईब करायचं असेल, पण ते जसे एकमेकांसाठी धावून जातात, मी हे नाही बघितले. तुम्ही बघा, दीदी गेल्या आहेत, आणखीन तो सगळा तुम्हाला असर दिसतो सगळ्यांवरती. त्यांचा जो लॉस, एक लॉस आहे, पोकळी त्यांच्या आयुष्यात ती आहे, ती नाही, ती भरून नाही निघणार. बरोबर. आजही दीदींच्या या आठवणी, त्यांच्या स्मृती ह्या तुम्हाला सामर्थ्य देत असतात, त्याची जाणीव तुम्हाला होते? अरे बापरे, हो. म्हणजे माझं आणि दीदींचं जे नातं आहे, मी जेव्हा लहान होते तर मी कन्फ्युज्ड होते की माझी मावशी आहे, आई आहे, फ्रेंड आहे, तुम्ही जे म्हणावं ते. मी फ्रेंडच म्हणेन जास्ती करून. आता जर तुम्ही मला विचाराल दीदी काय आहेत, तर दीदी माझ्यासाठी एक फिलॉसॉफी आहे. अच्छा. एक फिलॉसॉफी आहे. जेव्हा माई गेल्या 1995 मध्ये, तर दीदी तुटल्या, ब्रोक. आई जाणं म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरं दुःख नाही. मी ते बघितलं, पण तरीही दीदींनी स्वतःला सावरलं. आणि ते जे दुःख होतं दीदींचं, माई जाणं आणि तो ग्रीफ, दीदींनी तो हळूहळू दीदींची ताकद बनवली. आणि हे ट्रान्झिशन मी बघितलं. आणि दीदी त्या दिवसापासनं सगळ्यांच्या आई झाल्या, त्यांच्या भावंडांच्या. हे मी बघितलं आणि मला ते कळत नव्हतं की हे जे लॉस आहे याचं ताकद कशी होते. बरोबर. हे मला दिसत होतं, पण ते समजत नव्हतं की हे कसं दीदींनी अचीव्ह केलं. आणि आज ते माझ्यात आलंय. दीदी गेल्या, तो जो लॉस आहे, दीदींना माझी एक फिलॉसॉफी झाली आहे. मी जेव्हा कधीही अडखळते, कुठे अडकते, मी कन्फ्यूज होते की मी काय केलं पाहिजे, मी चुकते आहे का, मी दीदींना समोर आणते, त्यांचं लाईफ आणते समोर, त्याच्यातनं शिकते मी आणि मग मी पुढे जाते. मी जसं वागते, मी जसा विचार करते, आय एम सॉरी आय एम इमोशनल, पण शी इज माय फिलॉसॉफी. खरं. आणि हे कोणीही घेऊ शकत नाही. आणि तुम्ही जर मला 1 वर्षानंतर विचाराल दीदी काय आहेत, तर ज्याच्यापेक्षा जास्ती प्रोफाऊंड उत्तर देऊ शकेन मी. कारण एव्हरी इयर माझा तो डेप्थ आहे तो वाढतोय. आणखी काही ना काही दीदींकडनं आपण काय काय शिकलो हे सगळं पुन्हा एक एन्सायक्लोपीडिया आहे, लाईफची एन्सायक्लोपीडिया आहे. मी आज दीदी फक्त आर्टिस्ट, मी आता बघणं बंद केलं. तर मला माहितीये असा आवाज होणे नाही. बरोबर. आणि कलाकाराच्या पलीकडे माणूस म्हणून त्या आता तेच आहे माझ्यासाठी, तेच आहे बस. वा. रचना खडीकर शहा आपण इथे आलात आणि अतिशय भावूक करणाऱ्या, हळव्या करणाऱ्या अशा आठवणी आज तुम्ही आमच्या समोर उलगडल्यात लता दीदींच्या. खूप छान वाटलं. माझ्याकडे मराठी शब्द नाहीये, पण एक प्रोफाऊंडनेस दीदी शिकून गेल्या आम्हाला. वा. आपण आलात, मनापासून आभार. थँक्यू निहाताई, थँक्यू सो मच. श्रोतेहो, आठवणी स्वरलतेच्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणी उलगडणारी रचना खडीकर शहा यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.